श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात. त्याचबरोबर स्वामींची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड करत असतात. जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जातात किंवा स्वामींना एखाद्या भक्ताकडून जेव्हा भक्ती करून घ्यायची असते, तेव्हा ते काही करून त्या भक्ताला भक्तीमध्ये आणत असतात. आणि एकदा जर स्वामींनी एखाद्या भक्ताचा हात पकडला तर ते कधीच सोडत नाहीत. मग परिस्थिती कोणतीही असो, आपल्या भक्तांना नेहमीच स्वामी आपला हात पकडून ठेवत असतात, कधीच एकटे सोडत नाहीत. आणि स्वामी हे आपल्या भक्तीमध्ये नेहमीच आपल्या भक्तांना एवढा आत्मविश्वास जागृत करत असतात की कधीच त्या भक्ताला कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. आपले स्वामी आपल्याबरोबर आहेत हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. त्यामुळेच तर त्यांच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास जागा होतो की त्यांना नेहमी वाटत असते की आपले स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडणार तर नाहीतच, त्याचबरोबर आपल्याला या संकटातून, या दुःखातून नेहमीच बाहेर काढतील हा विश्वास जेव्हा भक्तांच्या मनामध्ये निर्माण होत असतो, तेव्हा सुंदर सुंदर अनुभव निर्माण होत असतात. कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या विश्वासाला नेहमीच खरे उतरत असतात. आणि स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाही, परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला चमत्कार करावे लागतात. आणि जेव्हा हे चमत्कार घडत असतात तेव्हा प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामधील अनमोल असे अनुभव निर्माण होत असतात. आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले असा हा अनुभव आहे. खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे. तर या ताई या भोसरी खटाव येथील आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, अनुभव शेअर करायचा आहे. मी म्हटलंच होतं पहिल्यांदा, तुम्ही तीच उत्तर मला विचारणार. काय विचारायचं मग सांगा. अहो ताई, तुम्हाला काय सांगू, सकाळ संध्याकाळ तुमचंच व्हिडिओ मला काय सुचनाच झाले. महिना झालं की मी असं म्हणते की तुम्हाला फोन लावेन, पण मला काय ती जमतच नव्हतं. कसं लाव, कसं बोलू, आपली ओळख पण नाही, काहीच नाही. आता म्हटलं लावूया. कशा आहात? म्हटलं तुम्हाला पण विचारावं, म्हणजे तुम्ही पण स्वामी भक्त आहात का? तुम्हाला पण काय म्हणजे असं स्वामींनी हे केलं का? हो हो, हो का? आपल्या चॅनलवर आहेत ना, माझे पण अनुभव आहेत. हो ना, मी बघते रोज. कुठल्या गावचं तुम्ही? मी सातारा जिल्ह्यातून आहे ताई. मी पण इकडचीच आहे. सातारा जिल्ह्यात? हा, इकडचीच आहे मी. कोणतं गाव आहे तुमचं? आमचं खटाव बोसरे. आम्ही इसापूरचं आहे, पण आम्ही बोसऱ्यात राहतो. बोसऱ्यात? हा. बोला. म्हटलं बघावं जरी फोन करून. हे खरं असतं का हो स्वामींचं? भक्ती केल्याशिवाय समजणार आहे का ताई? नाही, आम्ही भक्ती करतो ना. मग तुम्हाला किती दिवस झालं तुम्ही स्वामी सेवा करताय? आम्हाला अजून वर्ष पण नाही झालं. मग तुम्हाला काय स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काय बदल वगैरे जाणवतात का? हो, झाला की, थोडा बदल झाला की. मग खरं कसं सांगा बरं. नाही, तेच म्हटलं बघावं तरी फोन करून.
अहो स्वामींसारखा आधार कुठंच भेटत नाही ताई. नाही तीच की रात्र दिवस सारखं स्वामींचंच नाव असतंय तोंडात. हम्म. अनुभव म्हणजे आम्ही इतकं काढलंय ना ताई तुम्हाला काय सांगू. हम्म. त्यातनं थोडंसं का होईना पण आम्हाला स्वामींनी सावरलं. हा हा हा. नाही की काय स्वामी झालं ना हा आपल्या भक्तांना नाहीत एकटे सोडत हो स्वामी. हा काय माझ्या मनात आलं काय माहिती म्हटलं तर स्वामींचीच मूर्ती आणायची. हा हा हा. तुमच्या मग मनात काय येत नाही ताई, स्वामींच्या मनात आलं ना की ते घडत असतं. मग ती आमच्या मिस्टरांना म्हणलं स्वामींची मूर्ती आणूया आपल्याला. हा. मग मिस्टर गेलं आणि स्वामींची मूर्ती आणली. मग तिथनं माझी भक्ती चालूच. लय पण अशी काही भक्ती मी करत नव्हती. हा हा. त्यांना काय गरम पाणी करायचं, थोडंसं दूध घ्यायचं, अभिषेक घालायचा. हम्म हम्म. रोज असतं माझं रोज, एक दिवस चुकत नाही. गरम पाण्याने आंघोळ घालता स्वामींना? हो आम्ही गरम पाण्यानं आंघोळ घालतो. हा हा हा. म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असतो ना ताई. हा. ती झालं काय माहितीये का? हा. आमचं म्हणजे कसं स्वतःचं घर नाही हो राहायला आम्हाला. म्हणजे आमचं घर आहे पण ती आमची एक जणांनी जमीन हडप केली. म्हणजे ती काय म्हटले की तुमची जमीन आम्हाला द्या आणि आमची जमीन तुम्हाला घ्या. हम्म. तर ती आमची जमीन त्यांनी 6 एकर घेतली. 6 एकर घेतल्यानंतर 6 एकर नाही 6 गुंठ घेतली. 6 गुंठ घेतल्यानंतर तुम्हाला सांगते त्यांनी स्वतःच्या नावा करून घेतली आणि त्यांनी ही अर्धा गुंठ आहे ते आम्हाला नावा करूनच दिली नाही. मग तुम्ही नावावर करेपर्यंत कसं शांत बसता? तुम्ही मग दोन्ही हाताने नव्हतं का हे करायचं? एका हाताने दोन द्यायचं पण आणि नाही. आमचे सासरे वारले होते हम्म. आणि आमचे मिस्टर लहान होते. म्हणजे त्यांना पण एक छोटा भाव आहे. हा हा. त्यांची ती आई हिथंच पहिल्यापासून भावाच्याच राहिलेली. हम्म हम्म. आणि त्या भावाने सगळा हे खेळ केला. हा हा. म्हणजे विश्वास मी देवाला मी रोज म्हणायची काय करायचं, काय करायचं, कसं राहायचं, कुठं जायचं. हा हा. आम्हाला ताई स्वतःची लाईट पण नाही. हा हा. आणि कसं राहते ना ते आम्हाला माहिती. आणि 6 महिने अंधारातच काढले. हा हा. मग आता तुम्हाला सांगते स्वामींची रोज भक्ती करायची. स्वामींना म्हणलं बघा आता तुम्ही ठरवा म्हणलं काय करायचं ते तुमच्या हातात आहे आता. हा हा. तर स्वामींनी मी सारखं म्हणजे रात्रंदिवस सारखं माझ्या डोळ्यातनं पाणी. म्हणलं आता आपल्या नाव एखादी जमीन होती का, आपण घेतली का. मग ते आम्ही जमिनीसाठी तुम्हाला सांगते की 4-5 महिने आम्ही लय प्रयत्न केला पण ती जमीन काय आमच्या नावावर होतच नव्हती. ती जमीन तुम्हाला सांगते इतका प्रयत्न केल्यानंतर ना मग तुम्हाला सांगते स्वामींना म्हणलं जमीन जर नावावर झाली का नाही तर पहिला पेढा मी तुम्हाला ठेवणार. मग ती जमीन नावावर झाली. कधी ती पण गुरुवारचीच. अरे वा. गुरुवारचीच जमीन नावावर झाली माझ्या. आणि मग मी स्वामींना पहिला पेढा आणला आणि ठेवला. आता तिथनं पुढं स्वामींना म्हणलं तर ही जमीन पण तुमचीच आहे. आणि जी ठरवताल ना घर बांधताल ती तुमचंच आहे म्हटलं. त्याच्यावर पण त्या घरावरती तुमचंच नाव टाकणार नाही म्हटलं. तुम्ही जी मला दिले ना ती लाख मोलाचं आहे म्हटलं. मी कधी विसरणार नाही म्हणलं. आमच्या घरात कसं भांडणं ही शेजारी पाजाऱ्यांना कुणाला बघत नव्हतं. मग जावा भावातली असतेच ना होती. आमच्या जाऊला ह्याला कुणालाच असं त्यांना वाटायचं की ह्यांनी गरीबातच दिवस काढावं ह्यांचं कधीच चांगलं होणार. तसं असतं का हो ताई? असतं हो. पण असं दुसऱ्याच्या म्हणण्याने असं होतं का? असं मी म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही गरीबी दिवस काढावेत पण त्यांच्या म्हणण्याने असं होणार आहे का असं मी म्हणते हो. नाही ते चित्तच होते आमच्या विषयी. अजून पण ती जमीन घेतली त्यापासून तेव्हापासून ती काय तुम्हाला सांगते की ती सारखी आमच्या वाईटावर येते. ह्यांनी घेतली कशी, ह्यांचं चांगलं झालं कसं, ही कशी राहते ती इथं बघायचं का. मग स्वामींना म्हटलं बघा आता तुम्हीच काय करायचं ते म्हणलं तुमचंच घर आहे. तुम्ही जागा आपली नाव झाली आता घर पण बांधूया तुम्ही पण राहावा आम्ही बी राहतो. एक दिवस तर माझ्या स्वप्नात स्वामी आला. स्वप्नात स्वामी आल्यानंतर तुम्हाला सांगते डबल पण तीच स्वप्न पडलं. आपण उठल्यानंतर आपल्याला स्वप्न पडत नाही ना. हो बरोबर. डबल तीच स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर मी उठली अचानक.
हा. आणि अचानक उठल्यानंतर ना तुम्हाला सांगते परत झोपल्यानंतर परत आणखी स्वामींचं स्वप्नात आलं. मी जिथं बसून तिथं स्वामी बसायचं, मी जिथं झोपून तिथं शेजारी स्वामी बसायचं. स्वामी म्हणायचं की मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे. अरे वा. आणि मग तरी पण तुम्ही मला विचारताय ताई स्वामींचं खरं असतं? मी शेतात जरी गेली असं मला आठवतं की स्वप्नात आलेलं. आम्ही एक वावर केले, त्या वावरात मी अशी ही करत होती, काम करत होती, तरी माझ्या मागं मागं स्वामी फिरत होते. अरे वा. स्वामी म्हणायचं मी तुझ्या पाठीशी आहे ना, मी तुझ्या मागं मागंच फिरणार. त्याच्यामुळं हा म्हणजे ते तुमच्या बरोबरच आहेत ताई. हा. आणि ती आमचा मुलगा आणि आम्ही सगळी स्वामीवर विश्वास ठेवतो. आणि आमची मुलगी जी आहे ना ती पण भक्ती करते ना, छोटीच आहे ती, आता 6वीत आहे ती. अरे वा, छान आहे ना मग. आणि तिच्या स्वप्नात काय आलं माहितीये का? तिच्या स्वप्नात आलं आपल्याला एक मोठी गाडी घेतली आणि त्या गाडीत असा पिवळा फडका हातारलाय आणि त्या फडक्यावर वडाचं झाड आणि त्या वडाच्या झाडात स्वामी बसले ती. अरे वा. आणि आपलं घर पण झालंय आणि आपल्याला कुठी पण घेतली असं तिच्या स्वप्नात आलं. म्हणजे ही स्वामींचं खरंच असणार ना. हो हो, अगदी 100% असतं ताई. थोडासा उशीर लागतो पण ते पूर्णच होत असतं. होय. नाही तेच म्हणलं अनुभवशीर करावं बघू तरी असलं. नाही मला कसं काय माहितीये का वाटत नव्हतं की पण खरं आहे बरं काय. मी पण आता विश्वास ठेवायला लागले. आणि ह्याच्या आधी जर मी पूजा करत होती ना तर रोज एक फुल पडणार आणि माझ्या पंक्तीत डेली रोज फुल बनवायचं, फुल अजून पण बनतं ती. अरे वा. अजून पण एक दिवस कोणाचा सोना गेला नाही की माझी रोज भक्ती असते. हा हा हा. फुल खाली पडणं म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा संकेत असतो ताई. होय. आणि अशी मनापासून जी भक्ती करते ना, सारखं माझं स्वामी स्वामीच नाव. आणि आम्ही एवढं स्वामींवरती प्रेम करतो ना, काय बोलायच नव्हतं काय माहितीये का. असं वाटतं की स्वामींना फुलातनी बसवावं, स्वामींची सारखी पूजा करावी. स्वामींनी जे आपल्याला दिले ना ते आपण कधीच विसरणार नाही. हो ना. मी एवढं देवाचं केलं पण मला कधीच अनुभव आला नाही. पण स्वामींचं जेव्हा केलं ना तेव्हा मला स्वामींचा इतका अनुभव आलाय ना काय बोलायचं नको. हो ना. स्वामींच्या सेवेत ना म्हणजे स्वामींची सेवा केलेली वायाच जात नाही ताई. हो तर. आणि रोज माझं सकाळचं उठलं, स्वयंपाक वगैरे झाला की रोज मी गरम पाणी करणार आणि स्वामींना गरम पाण्यानं आंघोळ घालणार, दुधाने आंघोळ घालणार. म्हणजे तुमची अशी निस्वार्थ भावनेची भक्ती आहे ना ताई, त्याच्यामुळे स्वामी प्रसन्न झाले. आणि मला पण वाटते की आता नाही तर परत ना अजून अनुभव येणारच मला. 100% म्हणजे कसं आता सध्या आमची परीक्षा बी चालूच आहे. नाही ताई, परीक्षेतून पास झाल्याशिवाय आनंद भेटत नाही. तो तर अनमोल असतो आनंद. तो पण महत्वाचाच आहे परीक्षा. पण त्याचबरोबर स्वामी शक्ती जर बरोबर असेल ना ताई तर परीक्षेतून कसं बाहेर निघतो ते सुद्धा समजत नाही ताई. आणि त्याच्यानंतर पण मला वाटतं त्याच्या आधी पण माझ्या स्वप्नात स्वामी आले होते. आलं होतं काय म्हटलं ती माझ्या ध्यानात नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असं त्या गाड्या फिरतात का नाही बघा. कसल्या? ती स्वामी भक्तांच्या गाड्या ना. येतात गाड्या. ती गाडी दुसऱ्या दिवशी मला दर्शन त्यांचं भेटलं. अरे वा. आणि कसं आहे माहितीये का आपण म्हणतोय ना स्वामी स्वामी करतोय म्हणून आपल्या स्वामी स्वप्नात येतं ते. नाही तसं नसतं ताई. कितीतरी अशी लोक आहेत ताई की ते स्वामींचं नामस्मरण करतात पण त्यांना अजून स्वामींचं दर्शन झालेलं नाही. खूप लोक, आता मी दररोज अनुभव ऐकते ना ताई, तर खूप लोक असे आहेत की ते म्हणतात आम्ही एवढी सेवा करतो पण आम्हाला अजून का हो ताई अनुभव येत नाही. अशी फोन करून पर्सनली बोलणारी पण लोक मी पाहिलेत ताई, ऐकलेत ताई, त्यांच्याशी बोलले मी. स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. काही लोक अशी आहेत की 8 दिवस स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली आणि म्हणजे त्या अगोदर कोणत्या तरी देवाची भक्ती करत असतात. म्हणजे कोण दत्तगुरूंची करत असतं, कोण महादेवाची करत असतं. पण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतात ना त्यांना 8-10 दिवसांमध्ये स्वामींचं दर्शन झालेलं आहे ताई. नाही मला वर्षाच्या आत झाले अहो. मला दागिनं, मला चांदी, तुम्हाला सांगते मला हे असले काही शक्ती म्हणजे माहित नव्हतं. इतकी आम्ही परिस्थिती काढली ना ताई अक्षरशः मला रडायला येते तुम्हाला सांगू का.
मला सगळं भेटले आता सध्या ह्या वर्षाच्या आत. हा हा हा. म्हणजे आणि आता स्वामींच्या कसं सेवेमध्ये तुम्ही आलात आई आणि तुमची परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. सुरुवात झाली पण हळूहळू हा, पण एकदम असं आता लगेचच काय होतं सांगा बरं? तूप खाल्लं की रूप येतं का सांगा बरं तुम्ही ताई? हे तर झालंच की अहो. नुसतं स्वामींचं नाव घेतलं तरी स्वामी आपला हात सोडत नाहीत. हा, मग तेच आहे. आणि स्वामींचं कसं आहे, एकदा एखाद्या भक्ताचा हात पकडला ना तर ते कधीच सोडत नाहीत, भक्ताचा हात सोडत नाहीत ते. हे तर झालंच की अहो. नेहमी आपल्या आता भक्ताच्या तुम्ही पाठीशी कसं उभे माहिती राहतात. का, ह्या घरात ना म्हणजे यशच नाही अहो. नुसता पैसा पैसा कुठं जाते पैसा तीच काय कळेना झाले. एवढं आमचे मिस्टर कमवत होतं तुम्हाला सांगते. घरात नुसतं म्हणजे ही नाही ती नाही ही नाही ती नाही असं चालूच असते सारखं. हे आता सध्या मला वाटते परीक्षा चालू असणार आहे आमची. हो ना, हो ना. म्हणजे घरात जरी काही एखादी निगेटिव्हिटी जरी असली ना ताई, तर हम्म. तुमच्या भक्तीने ती बाहेर निघायला थोडासा वेळ लागत असतो. पण तुमच्या आता मला नातवरीला जे स्वप्न पडलंय ना ताई, तो पुढचा संकेत आहे. मला ती तुम्हाला सांगते की आता मला कसा अनुभव झालाय. म्हणजे माझी जमीन माझ्या नावावर झाली. हं. आज नाही उद्या माझं घर होणारच आणि ते माझं स्वामी शक्यच करणार ना माझ्यासाठी. हो ना, आणि ते करतातच. ते नेहमी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात ताई. मग भलेही एखाद्या भक्ताच्या नशिबात नाही, ते सुद्धा स्वामी देत असतात. अहो मी त्या स्वामींसाठी गावाला पण जात नाही. माझ्या स्वामींना कोण पुजणार? हां, हां, हां. त्यासाठी मी कुठे जात पण नाही. माहेरला सुद्धा जात नाही मी. हं. मग आमच्या घरात काय पण होतं, भांडण होतं, काय पण होतं, पण मी स्वामींना कधीच सोडून कुठे जात नाही. हां, हां, हां. त्याच्यामुळे स्वामी तुम्हाला सोडत नाहीत ताई. हो तर. आणि खरंच तुमच्या ह्यानं जर हे झालं का नाही, पहिल्या शुभेच्छा तुम्हाला देणार. अहो ताई, 100% होणार म्हटल्यावर होणार. उशीर लागेल ताई. म्हणजे मी काय लगेच म्हणणार नाही की एवढ्या दिवसात होईल किंवा काय. पण उशीर लागला ना, पण ते स्वप्न जेव्हा एखादा स्वप्नात संकेत दाखवतात ना स्वामी, तर ते स्वामी त्या मार्गावरती असतात. होय. त्याच्यामुळे उशीर लागतो, कारण लगेचच कोणती गोष्ट भेटत नाही. स्वामी जरी असले जगाचे चालक, मालक, पालक, पण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटत नाही ताई. मी सारखी स्वामींना म्हणते, स्वामी तुम्ही मला कधी दर्शन देणार? माझ्या स्वप्नात आता किती दिवस झाले तुम्ही आला नाही. हां. काहीतरी सांगा मला स्वामी. स्वामींचं म्हणजे अजून उत्तर बी नाही आणि काहीच नाही. म्हणलं स्वामी काय आपल्या परीक्षा घेत होते वाटतं. स्वामी काहीच बोलणार ते म्हटलं. हां, हां. अहो, स्वामी काय स्वामींचं रुसले होते दर्शन काय? असं मागितलं ना ताई, तर फुलपाखरू घरामध्ये येणार, एखादा म्हणजे सापाचं दर्शन होणार, म्हणजे कोणत्याही रूपात येऊन स्वामी, म्हणजे असं देखील सांगितलेलं आहे की स्वामींना तुम्ही हाक मारली आणि नकळतपणे तुमच्या अंगाला असा गार हवा जरी लागली ना, तरी देखील ते स्वामींचा स्पर्श असतो ताई. नाही ते मी ऐकले हा. असा अगरबत्तीचा वास जर आला अचानक, समजा असं आपल्याला थंडी वाजली अचानक, हवी आला तर ती चंदनाचा त्याच्यामुळे वास. किती होऊ शकतं. हां, फुलांचा वास आला. हा फुलांचा वास आला की. असे म्हणजे स्वामी आपल्याला नकळतपणे संकेत देऊन जातात ताई, पण ते कधी कधी आपल्याच लक्षात येत नाही. हो लक्षात येत नाही. पण आता मला चांगला अनुभव आलाय. तुम्हाला पण मी विचारलं की तुम्हाला पण काय अनुभव आलाय का बरं? हो, भरपूर ताई, भरपूर अनुभव आलेत. होय. हो, भरपूर अनुभव आलेत ताई. मग तेच आता हं? रात्रंदिवस आपली कमाई किती आहे. आमचे मिस्टर असं कलरचं काम करतात ना. हां, हां. आता कलरचं काम करतात. झाली जमीन नावावर, इकडून तिकडून आम्हाला आले पैसे. हां, हां. पण माझं घर पण 100% होणार आणि होणार. माझं स्वामी करणारच. करणार, आता करणार. जमीन झाली नाव म्हटल्यावर ना. हो ना, हो ना. आणि स्वामींना म्हटलं ती तुमचंच आहे म्हटलं. हां, हां, हां. आणि आमचं स्वतःचं जे आहे ना इंसापूरचं, ती पण आमच्या नावानं. हां. काय झाले ना ती काय कळना झाले. स्वामींना जर वाटलं ना ताई, तर एका क्षणात चमत्कार होतो ताई. हो तर राहू. पण दुःख तर किती सहन करायचं. पहिलं पण आम्ही असं सहन केले आणि आता पण परीक्षा आहे ती परीक्षातनं बी आम्ही काढतोय कसं नाही कसं तरी. आता असं बघा, झालंय. देवाला त्रास सहन करावा लागला, मग आपण तर मनुष्य आहोत ताई. हो तर. मग आपण पण तसाच बघा ना, आता तुम्ही बघताय श्रीकृष्ण साक्षात नारायणाचा अवतार, तरी सुद्धा त्यांनी किती त्रास सहन केला सांगा बरं. विठ्ठलाने केला, श्रीरामांनी केला. आपल्या स्वामींना तरी काही लोक बोलली नसतील का? आपण स्वामी चरित्र सारामृत मध्ये ऐकतोच ना,
वाचताना आपण ऐकतो की किती त्यांना ढोंगी आहे, काय आहे अशी बोललीत ना लोक. काय काय तर माणसं काय विश्वासच ठेवत नाही की देवावर आणि स्वामींवर. ते मी विश्वास पण ठेवत पहिला नाही. विश्वास ठेवत नव्हती, पण अचानक काय झालं आणि अचानक काय माझ्या मनात आलं काय कळलंच नाही. अहो त्यांना म्हटलं मला स्वामींची मूर्ती घरात पाहिजे, म्हणजे पाहिजे. ताई स्वामींना म्हणजे आपण ईश्वराची निवड करत नसतो ताई, ईश्वर आपली निवड करत असतात. कोणाकडून किती प्रमाणात भक्ती करून घ्यायची ना ते साक्षात स्वामी ठरवत असतात ताई. त्याच्यामुळे एखाद्याच्या मनात आलं की आपण स्वामींची सेवा करावी तर तो त्या देवाचा पण संकेत असतो. त्या देवाला पण त्या भक्ताकडून भक्ती करून घ्यायची असते. आता तुम्हाला सांगते, मूर्ती आणली होती का नव्हती त्यावेळेला आम्हाला वाटतं हो मूर्ती घरात होती आमच्या. आणि त्यावेळेला मी इतकी आजारी पडली होती ना, लय आजारी पडली मी. स्वामींना म्हणलं आता तुम्हीच बघा काय करायचं ते. दवाखान्यात गेलं थोडंफार पैसे, पण ते स्वामींनी मला तेवढंच बरं केलं. हो स्वामींचा म्हणजे आधार खूप मोठा आहे ताई. हो. आणि आता आमचं तुम्हाला सांगते गणपती बसणं इतकं घरात परिस्थिती येत होती, कारण मला स्वामींनी कधी नाडावलं नाही. कुठल्याच सणाला ह्याला कधीच नाडावलं नाही. कुठनं नाही कुठनं तरी यायचं. येतच ताई ते. एखाद्या घरात स्वामी गेले ना ताई की ते घर स्वामींचंच होऊन जातं. तेच की कुठनं नाही कुठनं तरी आम्हाला यायचं. हात असा रिकामा नव्हता. आणि समजा सगळं जर संपलं तरी स्वामी मार्ग काढून देतात. त्याच्यामुळे ती मला इतका अनुभव यायला लागला ना स्वामींचा. स्वामींचा अनुभव म्हणजे ताई जबरदस्त अनुभव असतात स्वामींचे. आता ती तुमचं तुम्ही ऐकलं होतं बघा व्हिडिओ, ती तांब्या ग्लास असा गरगर फिरत होता, करकर वाजत होता. खरं झालंय का हो? हो त्यांना मी सांगितलंय पण त्या ताईंचं ना त्यांना व्हिडिओ वगैरे काढता येत नाही. मुलगा त्यांचा मिस्टर बाहेर असतात. त्यांना मी सांगितलंय ना पुढच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ काढा, आपण त्याचा पण अनुभव बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवूया म्हणजे बाकीच्यांना पण होईल. अहो ताई अशी देखील लोक आहेत की त्यांचा तांब्या पूर्ण झिजलाय तारक मंत्राचं तीर्थ बनवत असतात. एका ताईंनी तर त्यांच्या मुलासाठी सेवा केली होती. त्यांचा मुलगा म्हणजे असा दवाखान्यात तर डॉक्टर काहीच सांगत नव्हते, पण एखाद्या दवाखान्यात डॉक्टर असं सांगायचे की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही टाका. पूर्ण वायबल झालेला म्हणून जर बाकी असं त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तो इतका वेड्यागत करायचा की म्हणजे त्याचं निधनच सापडत नव्हतं. तर त्या ताईंनी 20,000 तारक मंत्राचं तीर्थ बनवलं होतं. त्या मुलासाठी स्वामींना संकल्प केला होता, पण तो 20,000 तारक मंत्राचं तीर्थ बनवेपर्यंत तांब्या खालून पूर्ण झिजलेला होता ताई. त्या ताई म्हणत होत्या तांब्या कसलाच जाग्यावर थांबत नव्हता. एवढा गर 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 फिरायचा आणि एवढा कडकडकड असं वाटायचं की वाळूच खाली ठेवली आणि त्याच्यावर तांब्या ठेवला. एवढा आवाज पण द्यायचा. तांब्या कसाच थांबत नव्हता. म्हणला माझा हात पूर्ण हात भरून यायचा. पण त्या ताई एकदा बसल्या ना तर 1,000 तारक मंत्र म्हणायच्या. म्हटलं माझं पूर्ण असं छाती भरून यायची, पण मी मुलासाठी तो संकल्प केलेला पूर्ण केला आणि मुलाला ते तीर्थ दिलं. मुलगा कोणत्याही प्रकारे कोणत्याही दवाखान्यात न जाता तो मुलगा व्यवस्थित झाला. म्हणजे अशी स्वामींची भक्ती जरी नसती केली ना तरी स्वामी कधीच हात सोडणार नाही. ही मला पूर्ण गॅरंटी, 100% गॅरंटी. ते तर आहेच की. स्वामींना एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी सुद्धा त्याचं फळ स्वामी देत असतात. मग भक्ती केल्यानंतर किती देतील. माझा एक दिवस चुकत नाही. मी मोबाईलवरती का होईना पण तारक मंत्र लावते रोज. आणि रोज त्यांची पूजा असते. काय आपलं चांगलं व्हावं म्हणूनच नाही, कारण की आमची भक्ती म्हणजे स्वामीवर इतकं प्रेम बसलं ना काय बोलायचं नको. अहो ताई एखादी गोष्ट स्वामींना मागितली किंवा नाही मागितली, एखाद्याने जरी हट्ट केला ना तरी स्वामींना जे योग्य वाटतं तेच स्वामी देतात. नाही मागितलं तरी सुद्धा स्वामींना जे योग्य वाटतं तेच देतात. तुम्ही एखादी गोष्ट मागताय म्हणून स्वामी देतील असं कधीच नाही. त्यांना जे योग्य वाटतं ना तेच देतात. आता मागच्या 2 दिवसातच एका ताईने अनुभव शेअर केला. त्या ताई म्हटल्या की त्यांना घरासाठी त्या हट्ट करत होत्या. त्यांना जमीन नव्हती, जमीन स्वामींनी मिळवून दिली.
पण घरासाठी हट्ट करत होत्या. तर स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं, "तू जर हट्ट केला ना, तर मग मी तुला कधीच देणार नाही. पण तू जर नाही अहो हट्ट ताई मी कालच ऐकले मी. ऐकलं ना तुमच्या तुम्हाला." ती मिस्टरांनी डोक्यात खुरपं घातलेलं तेच हां, ना? हां, हां, हां. बरोबर आहे. हां, तिथं ऐकलं. आम्ही तुमचा व्हिडिओ ऐकला मला इतका आवडतो तो ना. काय बोलायचं नको. मी सारखं ते ऐकतच असते अहो. हां, हां. दुसरं मला असं काय मी बघतच नाही मोबाईलमध्ये. तीच असते माझं सारखं. हां. म्हणजे स्वामींची बघा ना केवढा मोठा चमत्कार आहे ताई. हो, म्हणजे आमचं बी तसंच झालंय हां. आमची जमीन झाली पण आज नाही उद्या आमचे स्वामी करणारच. करणार, करणार. अहो मला विश्वास आहे ताई. कारण माझं आयुष्य सुद्धा स्वामींच्या सेवेत आल्यानंतरच बदललंय. आपला जो आज हो. तुम्ही माझ्याशी बोलताय, आपला जो चॅनल आहे ना, त्या चॅनलला प्रत्येक वेळी स्वामींनी मदत केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कधीच कोणाला सांगितलं नाही की मी काय करू आणि आमच्या इथं माझ्या माहेरी पण नाही, माझ्या सासरी पण नाही. पूर्ण म्हणजे कुठंच कोणाचाच मोबाईलवर चॅनल नाही, काही नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला मी स्वामींना हाक मारली की आता इथून पुढे मी काय करू? तर स्वामींनी मला मदत केलेली आहे. एखादा व्हिडिओ माझ्या समोर येणार म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी म्हणजे जी माझा प्रॉब्लेम आहे ना तोच समोर येणार की तू असं कर पुढे म्हणून. आणि आपल्याला पण असं वाटतं की कोणाला तरी सांगावं आपल्या मनातलं आपल्या स्वामींनी आपल्यासाठी काय केलं ते आपण बरोबरच करतोय ना. हो ना, हो ना. मग प्रत्येक गोष्टीला स्वामींनी मदत केली ताई. मी तर असं हो. म्हणते प्रत्येक गोष्टीला स्वामींनी साक्षात म्हणजे मी एक वेळेस तर एवढं माझं डोकं दुखत होतं, की मला म्हणजे काय करावं तेच पुढं समजत नव्हतं. मग मी स्वामींना म्हटलं आता काय करू माझं डोकं एवढं दुखतंय ना, की मला काही सुचेना. असं वाटतंय की आता डोकंच फुटल. इतकं म्हणजे आकाळ एवढी अशी फट करत होती. तर मी फक्त म्हणजे मोबाईल बंद करून म्हटलं आता झोपायचं आणि अगोदर तर काय रीलच बघत होते. त्याच्यानंतर ना मी मोबाईल बंद केला आणि झोपायला पण म्हटलं चला एकदा स्वामींना प्रार्थना केली की काय करू मला तर झोप पण लागत नाही एवढं डोकं दुखतंय. तर त्यावेळेस फक्त मी मोबाईलमध्ये लॉक काढलं आणि समोर डोकेदुखीवर उपाय आला ताई. आणि होय. डोकेदुखीवर उपाय तर काहीच नाही फक्त गरम पाणी आणि त्याच्यामध्ये चिमटभर मीठ टाका, थोडीशी साखर टाका आणि गरम पाणी घ्या. एवढाच साधा सोपा उपाय त्याच्यावरती होता. मग मी म्हटलं आणि त्याच्या पाठीमागे स्वामी होते. स्वामींच्या समोर तो उपाय होता. तर मी उठले तेवढंच एक फुलपात्रभर पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये चिमटभर साखर, मीठ टाकलं आणि तेवढंच घेतलं. ताई 5 मिनिट सुद्धा लागले नाहीत माझं डोकं दुखायचं राहायला. अहो असंच झालं घर करायची मी सारखी आणि ते एकदम असा मोबाईल चालू केला की ते एकदम असं असं समोर आलं आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थ लिहिलं होतं. हां, हां, हां. म्हणजे बघा की आपण जी चिकन तीच असं समोरच येते काय हो. हो, हो. अगदी 100% ताई. आणि आता ती सोडूनच दिली स्वामींना म्हणायचं सारखं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे ना चुकीचं आहे. ते. हो ना, हो ना. आणि कसं होतं ताई, आता 6 वर्ष झाली मी स्वामींच्या सेवेत आहे ताई. म्हणजे 5 वर्ष होय. पूर्ण झाली, 6वं वर्ष आता होत आलंय थोडं म्हणजे 2-3 महिने झालेत. पण जशी मी स्वामींच्या सेवेत आली ना, सुरुवातीला कधी-कधी आता चॅनल जोपर्यंत होता तोपर्यंत सारखी मी स्वामींना म्हणायची, असं करा, तसं करा. पण आता मी कधीच स्वामींना काहीच मागत नाही ताई. काहीच नाही. अहो माझ्या हातानं मी स्वामींनी वडाचं झाड स्वतः बनवलंय. अरे वाह! आणि त्या वडाच्या झाडाखाली अशा तुरुंब्या सोडलेल्या आणि त्या वडाच्या झाडाखाली रोज स्वामींना अशी फुलं टाकायची त्याच्यावरती मूर्ती बसवायची हं. आणि त्याची रोज पूजा करायची. अभिषेक करून रोज पूजा करायची त्याची. हां, हां. कशापासून बनवलं तुम्ही वडाचं झाड? ती वडाचं झाड छोटी छोटी पानं भेटतात बघा हां, दुकानात हां, हां. प्लास्टिकचे. प्लास्टिकची आणि आपल्या तारा ज्या असतात ना हां, हां, हां. त्या तारा असं एकत्र एकदम आणायच्या असं जाड असं एकदम बनायचं आणि त्याला असं कागद असतो का ना आपला वहीचा हां, हां, हां. त्याला ते असं गुंडळून त्याला ती सिमेंट भरायचं. हां, 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 हां. सिमेंट भरायचं आणि बाकीच्या तारा जे वरती येते ना त्या मोकळ्या सोडायच्या हां, हां. आणि आपला प्लास्टिकचा टब वगैरे असतो का नाही तो घ्यायचा आणि त्याच्यात ती झाड ठेवून त्याच्यानंतर ना त्याच्यात ती आपलं ही वतायचं सिमेंट वतायचं हां, हां, हां. आणि 2-3 दिवस त्याला पाणी मारायचं आणि खालचा टब जे आहे ना हां. प्लास्टिकचं ते फोडून काढायचं एकदम कट्टा तयार होतो हां, हां. आणि त्याच्यावरती ती झाडाला असं कलर द्यायचा चॉकलेटी कलरचा हां, हां. आणि त्याच्या खाली स्वामींना बसवायचं. अरे वाह! इतकं भारी झाले ना ताई तुम्हाला दाखवलं असतं. हां, पण आता फोटो तुम्ही पाठवा ना ताई मग मला. हा? फोटो पाठवा ना. WhatsApp नंबर आहे की हाच WhatsApp नंबर आहे माझा. खरंच तुम्हाला ताई मी फोटो पाठवून इतकं भारी झाले ना काय बोलायचं नको.
तुम्ही फोटो पाठवा तुमचा व्हिडिओ बनवताना, मी प्रत्येकाला दर्शन होईल ना तुम्ही बनवलेल्या वडाच्या हो झाडाचं. चालतंय की मी तुम्हाला असं स्वामींचं हे व्हिडिओ केलेला ते पण मी तुम्हाला पाठवते. हा हा हा. स्वामींचा पण पाठवा आणि तुम्ही जे वडाचं झाड बनवलंय आणि डेकोरेशन केलंय ना, म्हणजे स्वामींना ठेवून फुलांनी सजवलेलं, त्याचे पण फोटो पाठवा. तुमचा आता व्हिडिओ बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये मग मी ठेवून देईन. बर बर चालतंय. चालेल चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत. पण ताई तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय का तुमचं? आता नाव सांगू? नाही तसं नाही, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता. नसेल जर तुम्हाला वाटत असेल की नको आपलं नाव सांगायला, तर फक्त जिल्हा तालुका सांगितला तरी चालतो ताई. सांगितलं ना मी तुम्हाला खटाव भोसरी म्हणून. बरं बरं चालेल चालेल. खूप मी सुंदर तुम्हाला अनुभव परत आहे. नंतर आणखी शेअर करीन. माझे जे जीवनात काय झाले ना ते तुम्हाला मी परत अनुभव शेअर करीन तुम्हाला. बरं बरं चालेल. स्वामी आता आयुष्यात आलेत ना ताई, आता कोणत्याच प्रकारचं दुःख मानायचं नाही. प्रत्येक गोष्ट आता स्वामी व्यवस्थितच करतात आणि आता इथून तुम्हाला हा? त्यावेळेला मी इतकी भक्ती करत नव्हती, पण वर्षाच्या आत मला ना अनुभवले. अजून वर्ष पण झालं नाही मी स्वामींना घरात आणलं. अजून मला स्वामी घरात आणल्यापासून वर्ष पण नाही झालं, तरी पण मला एवढं अनुभवलं. हा हा हा. नाही खूप घेतलं सुंदर. तर हेच होणार ना. हो ना हो. आता म्हणजे एकदा स्वामींच्या सेवेत आलं ना की नाही मग बदलच होत जातो ताई. हो तर राव. म्हणून तर म्हणलं आता बघावं तरी फोन करून. नाही फोनला तुमच्याकडे एवढे 2-3च व्हिडिओ आहेत का? बाकीचं आहे की नाही? नाही भरपूर व्हिडिओ. आता मला वाटतंय 550 अनुभव झालेत आपल्या चॅनलवर. होय. 518 का काय अनुभव आहेत आणि अजून पण दररोज शेअर होतात ना. होय. दररोज फोन वगैरे येतात आणि शेअर होतोच. दररोज नवीन नवीन आपल्या म्हणजे पहिले जे झालेत ते झालेत, पण नवीन आता तुम्ही कसा फोन केला, आता तुमचा अनुभव बनणार. अजून कोणाचा फोन आला की त्यांचा अनुभव बनणार आणि कंटिन्यू दिवसभरात 2-3 अनुभव तर होतात शेअर ताई. होय. आपल्या स्वामींची लीलाच तशी आहे ना हो ताई. हो तर राव. मी तर आता लई विश्वास ठेवायला लागले. आता तर स्वामी गप्पच आहेत. नाही स्वामींचं काहीतरी नाही. स्वामींचं काहीतरी नियोजन चाललं असेल ना, त्याच्यामुळे ते गप्प आहेत. हो का? तसंच असतं ते तुम्हाला सांगू का, रोज माझ्या पंथीत रोज फुल आहे रोज. अरे वा. ती खरं असते ना. हो हो. ती तुमची सेवा स्वीकार केल्याचा संकेत असतो ताई. आणि इतकं भारी मला वाटतं ना, रोज सकाळ संध्याकाळ माझी पंथी चालू असते. हो. छान आहे ना मग. उलट ते स्वामींच्या सेवेत आला ते पण छान झालं आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक दुःखातून अडचणीतून एक मार्ग भेटतो, विश्वास वाढतो आणि टेन्शन कमी होतं. स्वामींना म्हटलं की मी जी भक्ती करते ना तुमची, त्यात कधी खंड मला पडून देऊ नका. एवढंच बघायचं स्वामींना, बाकी काहीच नाही मागायचं. भक्ती तेवढी पाहिजे तेवढी करून आणि तुम्ही जे करताल ना ते योग्यच असणार आहे माझ्यासाठी. हो आणि ते योग्य तेच निर्णय घेत असतात ताई. प्रत्येक आणि स्वामींना मी म्हणते की आम्ही तुमच्या इतकं प्रेम करू ना, फक्त तुम्ही आमचा कधीच हात सोडू नका. नाही सोडतच नाहीत ताई. स्वामी कधी आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत ताई. अजून तर सुरुवात आहे ताई. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल स्वामींचे चमत्कार. आणि स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती एका ताईंचे 5-5, 6-6 वेळा त्यांनी अनुभव शेअर केलेत ताई. आणि इतके अनुभव तर आहेत ना त्यांचे, भरपूर अनुभव आहेत. ते एका व्हिडिओमध्ये 7-8 काहीतरी 10-15 अनुभव सांगून जातात ताई. मुख्यमंत्री ही माहिती आहेत का? लाडकी बहीण योजना, ती पैसे पाठवतात बघा. देवेंद्र फडणवीस. त्यांच्या बायकोनं पण ही स्वामींची भक्ती केली आहे. त्यांची पण मुलगी अशी आजारी होती, ती आजारी होती ना. काय झालं होतं, ऍक्सिडेंट का काहीतरी झालं होतं बहुतेक. तेव्हा ती स्वामींमुळेच वाचलेली. अरे वा. नाही पण आता त्या मराठी सिनेमातले पण हिरो हिरोईन आणि असे भरपूर लोकांचं मी ऐकलेलं आहे. म्हणजे अशोक सराफची बायको वगैरे ती पण स्वामी सेवेकरी आहे ना. हो आहे की. खूप लोक आहेत स्वामींच्या सेवेमध्ये ताई. इथं काय अजून कोणाला अनुभव झालेला असेल ती मला काय माहित नाही, मी काय विचारत नाही. आपल्या म्हणजे इथं कसे असतात माहिती का, शेजारी बाजारी आपलं जे काय सांगत त्यांना बघवत नाही. उद्या काय करतील ते सांगता येत नाही. हो ना. नाही मग आपण सांगायचंच नाही. त्यांना जेव्हा स्वामींना एखाद्याला घ्यायचंय भक्तीमध्ये तेव्हा ते घेतील. आपण आपलं फक्त कर्म करत राहायचं, भक्ती करत राहायचं.
मी एकटीच आहे आजारी होते ना. स्वामींना म्हणलं खरंच स्वामी हा तुमच्यामुळे मी आज चांगले आहे म्हटलं. आता इथनं पुढं म्हणलं स्वामी मला कधीच तुम्ही आमच्या कुटुंबावर कुठलं संकट आणून देऊ नका आणि कधीच आजारी पडून देऊ नका म्हटलं. हा. मला बोलता पण येत नव्हतं, मी जेवत पण नव्हती नीट. अरे बापरे, काय झालं होतं एवढं म्हणजे? निमोनिया टायफॉइड 3 प्रकार होते त्याच्यात. अरे बापरे. आणि मग ते मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर हे तर मी काय बरीच होत नव्हती. हा हा आणि मग तुम्हाला सांगते दवाखान्यात गेल्यानंतर ना त्यांनी बघितलं एक्सरे काढून तर असं असं आहे म्हणून सांगितलं. पण मी थोडक्यात म्हणजे लवकर गेली म्हणून आणि ते पण म्हटलं माझ्या स्वामींनीच मला लवकर पाठवलं, लवकर मी वाचली म्हणून. हो ना हो ना. असं मी इतकं काढलंय ना ताई, प्रत्येक ह्याच्यातनं मी इतका त्रास काढला ना तुम्हाला काय सांगू. आता माझा इतका प्रॉब्लेम 2-3 महिन्यातनं येत होता. त्याच्या आधी तर ती तुम्हाला सांगते की ब्लडिंग झालं. ब्लडिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगते तिथनं मी इतकी आजारी पडली ना. हा हा मग माझ्या अंगात रक्त पण होतं. हा आणि हे असा प्रकार झाला बघा. मला काय कळलंच नाही नक्की काय झाले ती. सारखा असा ताप यायचा. हा हा. खोकला कसला माझा राहतच नव्हता. बापरे. आणि खात पण नव्हती, काहीच खात नव्हती. आमची परिस्थिती पण तशी होती. आता पैसे तरी कुठनं आणायचं. हा हा हा. मग काय परिस्थिती मग नसल्या. काय आपले असते तिथनं कोण नाही कोणतरी स्वामींच्या कृपेने आपली हो मदत हो केली. हो. हो ना हो ना. स्वामींच्या कृपेनं काय नाही म्हणजे चांगली माणसं भेटत जातात. हो ते तर झालंच की. आणि स्वामींना म्हणजे कधीच कुठलं संकट आणून देऊ नका, कधीच कुठलं संकट आणून देऊ नका तुम्ही. हो ना हो ना. आता आमची एक मोटरसायकल आहे बघा. हा हा त्याच्यावर स्वामींचा फोटो लावला होता. स्वामींचा फोटो लावल्यानंतर ना वर स्वामींचं ते लिहिलेलं होतं की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मग मी तुम्हाला सांगते की मी चिटकवलं होतं. हा त्या अचानक एकदम मोठा पाऊस आला आणि ती गाडी कलली. हा तर काय झालं ती मला माहित नाही. त्याचं ते पुढचं टोपणच निघालं. जी स्वामींचा जी फोटो मी चिटकवला होता ना हा हा ते पडलं. मग मी लई दिवस झाला विचार करते की स्वामी असं का केलं तुम्ही, असं का केलं तुम्ही. हा हा हा. परत म्हटलं जाऊ दे, लई टेन्शन घेतलं का नाही तर डोकं दुखी काम होईल. नाही तसं म्हणजे कधी कधी काय होतं ना ताई, एखादं संकट आपल्यावरती येणार असलं ना तर ती थोडक्यात निभावतं. म्हणजे थोडक्यात काहीतरी असं कदाचित ते त्यांनी स्वतःवर घेतलं असेल म्हणून ती पडलं असेल मोडून. पण का? हा तसंच होतं ताई. कारण एखाद्या आपल्या भक्तावरती संकट जर येणार असेल ना भयंकर तर ते स्वतःवरती घेतात. कारण एकदा माझ्या चॅनलवरती एक असा व्हिडिओ शेअर झाला होता. तर तुम्ही ऐकलाय का नाही माहित नाही. पण त्या म्हणजे आई आणि मुलगा होता. आई गेली होती तिच्या मुलीकडे. तर तिथं गेल्यानंतर मुलगी तिची काय म्हणाली, आई मी देवपूजा करते. तर आई म्हणाली नको मी करते. तर मुलीने नाही करून दिली. तर मग ती म्हणली जा तू हॉलमध्ये जाऊन बस. आणि किचनमध्ये देवघर होतं त्यांचं. तर त्या मुलीनं देवपूजा करत होती आणि स्वामींना पुसत होती का काय करत होती मला नाही माहिती. परंतु स्वामींच्या हातातून मूर्ती खाली पडली. तिच्या हातातून, मुलीच्या हातातून मूर्ती खाली पडली. आता तुम्ही सांगा किचन आणि हॉल काहीतरी अंतर असेल की नाही सांगा बरं. तर तिथं हातातून मूर्ती खाली पडली आणि मूर्ती फुटली. मूर्ती फुटली आणि स्वामींचं जे मानेपासून वरचं जे मुंडकं असतं डोकं, तर ते त्या किचन मधून टन उडी मारत मारत ते तिथं जिथं तिची आई बसली होती ना तिच्या पायात येऊन पडलं. तर तिनं ते म्हटली काय आलं म्हणून तिनं खाली बघितलं तर स्वामींचं डोकं म्हणजे गळ्यापासून वरचं. तर ती धावतच आली की काय झालं असं का झालं. मुलगी रडायला लागली, आई रडायला लागली तिची. मग असं का झालं तर त्या 1 तासाच्या आत मुलीला फोन आला की तिचा भावाने औषध पिलाय. औषध पिलाय. मग तिथून आईला काहीच सांगितलं नाही कारण आईला बीपी शुगर वगैरे होतं. त्याच्यामुळे काही सांगितलं नाही. बहीण म्हणाली की आई चल पटकन आपल्याला जायचंय. पण आईच्या मनात की स्वामींचं असं झालं म्हणजे काहीतरी संकट येणार आहे 100% आणि त्याच्यानंतर घरात धावपळ चालू झाली. परंतु तिच्या ज्या भावावर जे जीव घेणं होतं ना तर ते स्वामींनी स्वतःवर घेतलं. मुलाला पैसे गेले, तिच्या भावाला पैसे गेले परंतु तो वाचला. कारण जिथं तो शेतामध्ये जाऊन औषध पिला होता तिथं काहीतरी शेतीचा वगैरे प्रॉब्लेम होता त्यांचा. म्हणजे कोण काय त्रास देत होतं का काहीतरी असं होतं. पण त्यानं स्वतः म्हणजे तिथं कोणीच नव्हतं. जिथं तो औषध पिला ना तिथं कोणीच नव्हतं. पण अचानक एक माणूस गेला आणि त्याने त्याला घेऊन दवाखान्यात गेला. म्हणजे तो स्वामीच होते थोडक्यात म्हणायचं.
नाही ती सुट्टी अहो ताई आमचे मिस्टर बाहेर जातात ना कामाला. हा थोडी म्हणजे कसं त्यांना सवय आहे जरा ड्रिंक घ्यायची. आणि त्यांनी ती ड्रिंक घेतली की असं मला एकदा आम्ही पळलोय ना. हा. म्हणजे माझ्या मुलांचा आणि मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता. अरे बापरे. हा हे तुम्हाला सांगते म्हणून मी असं गाडीचं ते फुटल्यापासून मी इतकी ना टेन्शन मध्ये होती ना. मी म्हणाले स्वामी मला असं का झालं, तुम्ही असं का केलं, की ती बाहेर जात होतं माझ्याच मनात शंका येते की काय झालं, समजा गाडीचं कुठं काय झालं, लागलं बिगलं तर काय करायचं असं हा सारखं माझ्या मनात येतं. हा पण आता ती माझ्या मनात येत नाही. हा हा हा. आता स्वामी बरोबर आहेत ना ताई. आता तो हम्म. विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झालाय की स्वामी आता आपल्याला एकटे सोडणार नाहीत. हम्म. त्याच्यामुळे जर कधी असं काय घडलं ना ताई, तर म्हणजे स्वामींना विचारण्यापेक्षा आपल्यावरच एखादं संकट टळलं म्हणायचं, स्वामींनी ते स्वतःवर घेतलं आणि आपलं पुन्हा सुरुवात करायची. नवीन एखादा फोटो आणा, दुसऱ्यांदा चिकटवा त्याच्यावरती, काही प्रॉब्लेम नसतो त्याला. आणि माझी मुलगी जर सुजायला लागली ना तर मी तिला व्यवस्थित सांगते, व्यवस्थित मूर्ती धरायची. हा मूर्ती हलली नाही पाहिजे. मग ती व्यवस्थित अशी हातात धरून ती पहिली अशी स्वामींची ही करायची, पूजा करायची. हा हा हा. पण मी कधीच म्हणजे अशी जवळ उभं राहायची. बारक्यापर्यंत कसं काम हो, असतं ना. घाई आता गडबडीत. तिच्या म्हणजे मनातच होतं की स्वामींची भक्ती करायची. हा. मग मी तिथंच उभं राहायची. पण म्हणलं मूर्तीला काय झालं समज असं हातात निसटलं तर काय हो. करायचं. तर नाही मुलांचं काम म्हणलं कसं असतं, लहान मुलांचं काम म्हणलं की घाई गडबडीचं असतं ना, सारखं म्हणजे पळतच असतं. हा मग तेच म्हणजे माझं मिस्टर पण आमची जमीन नाव झाली का नाही हं, तर मिस्टर पण एक एवढं विश्वास ठेवतो त्याला. हं. आमची मुलं पण विश्वास ठेवते ती. अरे वा, म्हणजे घर आणि तुमचं सारखं पूर्ण स्वामींचं स्वामीमय नाव आहे. असतं. घर. आमचं मिस्टर पण पहिलं म्हणजे हे करत होतं हो. पण आता त्यांना कामामुळे नाही जमत. पण ते स्वामींचं नाव घेत होतं, स्टेटस वगैरे ठेवत होतं ती अरे. मोबाईलवर. हा हा हा. म्हणजे त्यांना पण स्वामींवर विश्वास आहे ताई. हो विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे 100%. हा हा. म्हणजे तुमचं पूर्ण घर स्वामीमय आहे ताई. हो आणि आमच्या मुलीने तर इतकं छान चित्र काढलंय ना स्वामींचं. अरे वा. एकदम मस्त चालू अहो. हा हा. पाठवा ते पण चित्र आपल्या. हो तर पाठवते की. आणि मी परत तुम्हाला आणखीन फोन करीन हो हो. एक दिवस. नक्कीच नक्कीच ताई. आणि तुमच्यावर बोलून इतकं भारी वाटलं ना काय बोलायचं नको. थँक्यू. आपल्या स्वामींचीच कृपा नाव ताई. आपण सर्व हो. सेवेकरी सगळे सारखेच नाव. आता तुम्ही जे म्हटलंय का नाही 100% ताई तुमचं घर पण होणार, होणार चांगलं होणार होणार. होणार ताई. तुमच्या तोंडात पेढा पडू. होणार, कारण स्वामींचा नेहमी प्रयत्न आपल्या भक्तांच्या सुखाचाच असतो ताई. भक्तांच्या माझं इच्छा स्वप्न पूर्ण काय करत. माहितीये का ताई, माझं स्वप्न काय माहितीये का, हं. स्वामींचं जर घर मोठं झालं का नाही तर त्याच्या मी श्री स्वामी समर्थच लिहिणार आहे. अरे वा. बाकी कशाचंच नाव नाही टाकणार. हा हा हा. स्वामींचंच नाव टाकणार आहे मी हो त्याच्यात. ना, मग स्वामींना घाई नाही का त्यांचं घर बांधण्याची, सांगा बरं. हो ते तर झालंच की अहो. चालेल चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो चालतंय. व्हॉट्सअप नंबर हेच आहे ना हो तुमचा? हो हो, हाच नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. हा पाठवते मी तुम्हाला. हो हो हो, चालेल. चला, श्री स्वामी चालतंय. समर्थ. हा स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेत आले की असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. तर मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते.
कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम अजून खूप लोकांचे असतात. त्यामुळे त्यांना एक प्रकारे तुमच्यामार्फत मदत तर होतेच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर काही लोक स्वामींच्या सेवेमध्ये आले तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्याने स्वामी सेवेकरी देखील वाढणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.